नगरच्या शेंद्रा एमआयडीसीतून 49 लाखांचे कॉपर केबल चोरीला। या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून 15 आरोपींना अटक। 15,55,000चा मुद्देमाल जप्त केला असून अधिक तपास सुरू। जळगाव जिल्ह्यामध्ये पहिल्या फेरीमध्ये आरटीईच्या 2140 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित। मात्र अद्यापही 940 विद्यार्थ्यांचा पहिल्या फेरीतील प्रवेश बाकी। पालकांनी योग्य कागदपत्र जमा करून प्रवेश निश्चित करण्याचे शिक्षण खात्याचे आवाहन। केळझर शहरामध्ये नाकाबंदी करून वाहनासह दारू साठा जप्त। 7,33,000चा मुद्देमाल जप्त। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून 3 आरोपींवर गुन्हा दाखल। गडचिरोलीमध्ये 10 वर्ष खासदार असलेल्या माजी खासदार अशोक नेते यांना आदिवासींच्या समाजसेवक म्हणून साऊथ वेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटीकडून डॉक्टरेट ही पदवी प्रदान। डॉक्टर ऑफ सोशल वर्क या मानव पदानं अशोक नेते यांचा सन्मान। मिशन बंधारे अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये केवळ 2,938 बंधारे। रत्नागिरी जिल्ह्यासाठी यावर्षी 8,685 इतके बंधारे बांधण्याचं टार्गेट देण्यात आलं असून उद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्यांवर कृषी विभागाकडून कारवाईचा देखील इशारा।